चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मऊसूत बटाटा पोहे केलेले आहेत। बटाटा पोहे अप्रतिम झालेले आहेत। सुटसुटीत पण मऊसूत पोहे कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण पोहे बनवायला सुरुवात करू। तर या ठिकाणी आपण पोहे घेतलेले आहेत। पोहे घेताना ते व्यवस्थित चाळून आणि निवडून घ्यायचे आहेत। आता पोहे आपण धुवून घ्यायचे आहेत। पोहे धुताना अगदी हलक्या हाताने पोहे धुवून घ्यायचे आहेत। जर आपण पोहे धुताना दाबून पोहे धुतले तर त्याचे तुकडे होऊ शकतात किंवा पोह्यांचा लगदा होऊ शकतो। तर त्याकरता पोहे धुताना अगदी हलक्या हाताने पोहे धुवून घ्यायचे आहे। पोह्यांमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। पोह्यांमधलं पूर्णपणे पाणी काढलेलं आहे। चवीनुसार साखर आणि मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून पोहे झाकून ठेवायचे आहेत। फोडणीची तयारी होईपर्यंत पोहे अगदी छान भिजले जातात, त्यामुळे ते अगदी मऊसूद होतात। आणि या ठिकाणी बटाटा कापून घेतलेला आहे। तर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। जिरे घालूयात, मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। आता हिंग घालायचं आहे अर्धा चमचा आणि बटाटा घालायचा आहे। मंद आचेवर 5 मिनिटाकरता बटाटा झाकून ठेवायचा आहे आणि तोपर्यंत पोहे एकदा वरखाली करून घ्यायचे आहेत। पोहे वरखाली करून घेतल्यामुळे त्याचा लगदा होत नाही आणि ते सुटे होतात। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढायचं आहे। तुम्ही पाहू शकता बटाटा ही 50% शिजलेला आहे। तर 1 चमचा किसलेला आलं घालायचं आहे। आलं घातल्यामुळे पोह्यांना खूप छान टेस्ट येते। शेंगदाणे घालूयात। 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत। हिरवी मिरची घालायची आहे। खूप सारी कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घेऊ। कांदा आपल्याला मध्यम आचेवर 6 ते 7 मिनिटाकरता छान परतवून घेऊ। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कांदा परतून झालेला आहे। आता हळद घालायची आहे 1 चमचाभर। मिक्स करून घेऊ आणि पोहे घालूयात। कोथिंबीर घालायची आहे। मोठ्या आचेवर 3 ते 4 मिनिटाकरता पोहे छान परतवून घ्यायचे आहेत आणि 5 मिनिटाकरता मंद आचेवर वाफ काढायची आहे। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण काढायचं आहे। पोहे एकदा वरखाली करून घ्यायचे आहेत आणि आता गॅस बंद करायचा आहे। तर या ठिकाणी आपले मऊसूद मोकळे सुटसुटीत बटाटा पोहे तयार आहेत। बटाटा पोहे अप्रतिम झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही पोहे करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।